आजोबा. मनू, अगं कुठे आहेस तू? इथेच आहे. अगं 3-4 दिवसात फोन नाही, काही नाही. ईशा बरी आहे ना? हो हो बरी आहे. सॉरी आजोबा, ऍक्च्युली खूप धावपळ सुरू होती माझी. अगं ती तर नेहमीचीच असते. पण ऐक, ही आजी आजूबाजूला नाही म्हणून फोन करतोय. का हो, काय झालं? अगं उद्या तिचा 75वा वाढदिवस आहे. विसरलीस तू? अरे हो, खरंच की उद्या आहे ना. मला वाटतं तिला आपण काहीतरी सरप्राईज द्यायला हवं, नाही का? हो चालेल. काय पाठवू मी इथून? सरप्राईज म्हणजे ईशा आणि तू. म्हणजे आम्ही दोघी तिथे येऊ असं म्हणताय? उद्या जर तुम्ही दोघी तिच्यासमोर उभ्या राहिलात तर किती आनंद होईल तिला. आयडिया चांगली आहे आजोबा, आणि मला सुद्धा आवडेल आजीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. पण आणखी पण काय? हो आजोबा, मला शेड्यूल बघावं लागेल. काय ना, हवा बदल झाल्यामुळे बरीच मुलं आजारी पडतायत, म्हणून क्लिनिकला पेशंटचा फ्लो चांगला आहे. आता एकदम यावं म्हणजे मला क्लिनिक बंद करावं लागेल. आत्ताच सुरुवात आहे, त्यामुळे ते बंद ठेवावं की नाही याचा विचार करावा लागेल मला. आजीचा 75वा वाढदिवस परत परत होणार आहे का गं? अगं तिला किती आनंद होईल. आजी सारखी ईशाची आठवण काढत असते. आय नो आजोबा. मी काही पाठवू का इथून तिच्यासाठी? नाही, नको नको, तुम्हीच या बस. बरं आजोबा, तुम्ही मला वेळ द्या, मी विचार करून सांगते तुम्हाला. अगं आम्हाला आठवण येते का तुमची? आणि आता याहून चांगलं निमित्त कसलं असणार आहे? हो आजोबा, मला कळतंय आणि मला सुद्धा यावंसं वाटतंय. तुम्ही मला थोडा वेळ द्या, मी कळवते तुम्हाला. बाय. अलार्म नाही वाजला का? बॉक्स बॉक्स लवकर ये. मला उठवलंही नाही, उशीर झाला एवढा. बॉक्स हिची आज दांडी वगैरे नाहीये ना? हिची जर दांडी असेल ना तर मी हिची दांडी गुल करणार आहे. हळू बोलशील प्लीज. माणसांसारखं बोल ना, हळू आवाजात प्लीज. कुठे आहेस तू? कोण समजतेस ग स्वतःला? किती वाजलेत बघितलंस तू? तू चहा घेऊन इकडे उभी असायला हवी होतीस. व्हॉट? तू मला कधी सांगितलंस की तू सुट्टी घेणार आहेस म्हणून? प्लीज तू ना खोटं बोलू नकोस. एकतर मी 3दा फोन लावलाय तुला, तू फोन उचलत नव्हतीस. मला काही ऐकायचं नाहीये. यापुढे पहिल्या फटक्यात बघ, जर तू फोन उचलला नाहीस तर माझ्या फोन मधनं तुझा नंबर डिलीट होणारच आहे, पण माझ्या आयुष्यातनं कायमचं तुझं नाव डिलीट होईल. यू गेट दॅट? सगळे असं माझ्याशी? कोण समजतात, कोण स्वतःला ही बॉक्स? मला न सांगता सुट्टी घेतली हिने. तो विक्रांत माझ्यावरच आरोप करतोय. काय तर म्हणे माझ्यात फिलिंग्स नाहीयेत, भावनाच नाहीयेत. मी टफ आहे, त्याला मी काय करू? मला असं तुमच्यासारखं रडत बसायला किंवा डिप्रेशन मध्ये बसायला नाही आवडत. आय एम अ फायटर. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. एवढा उशीर झालाय, चहा कोण करणार आहे माझ्यासाठी आता? अरे यार तू हंस मत यार, अलार्म ही नहीं बजा मेरा, उठने में लेट हो गया. तू ऑफिस मध्ये काही बोलू नकोस. ऑफिस मध्ये फक्त सांग की मोनिकाला बरं नाहीये, त्याच्यामुळे ती उद्याच येईल. हां, ओके बाय, सी यू टुमॉरो.
आई बक्स आय मीन बकुळा नाहीये तो. माझा तिच्याशी काहीच संबंध नाहीये. मला नाही बघायची. मी सांगतेय तुम्हाला बकुळा आज येणार नाहीये. हो का? बरोबर. मला चहा हवा होता. अगं माझी इथली सगळीच कामं झाली आहेत. ओट्यावर सगळं आहे बघ. दूध आहे, चहा आहे, आलंय. तू घे करून. हा तुम्ही करून द्या ना चहा. मी नको गो बाई. नाही म्हणजे काय आहे, तुला कधी दूध कमी लागतं, कधी जास्त लागतं, कधी चहात आलं लागतं, कधी साखर जास्त लागते. मला नाही बाई जमणार. तूच घे करून. हा हो पण माझ्यासाठी करा ना. नको बाई. नाही म्हणजे मी ना कानाला खडाच लावलाय. अगं मागे एकदा माझा चहा आवडला नाही म्हणून तू सरळ ओतून दिलास. कब्बशी सुद्धा फोडली होतीस. विसरलीस की काय? आठवते ना? तेव्हापासून मी ठरवलंच आहे तुला चहा म्हणून करून द्यायचा नाही. मला आठवतंय मी आरडाओरडा केला होता, कब्बशी फोडली होती, मला आठवतंय. पण ते सगळं टाळण्यासाठीच तर आता बक्सला ठेवलंय ना. हो ना. पण मी बकुळा नाहीये. गीता काकी माझ्यासाठी प्लीज साखर आणता. नाही म्हणजे मी ऍक्च्युली चहा करत होते आणि मी साखर टाकायची विसरले म्हणून तुम्हाला सांगत होते. आणते. थँक्यू व्हेरी मच. अगं थँक्स कशाला? एवढं काही मोठं केलं नाहीये मी. आपल्याशी कोणी कसंही वागलं ना तरी त्याला मदत करताना ते सगळं आपण डोक्यात ठेवू नये असं मला आईंनी शिकवलं होतं. झाली का साखर घेऊन तुझी? मी आत नेऊन ठेवते. अगं मला काहीच कमीपणा वाटणार नाही. गीता काकी असं काही नाहीये. त्या दिवशी ईशा आली होती. बहिणींना आतमध्ये काम करताना पाहून म्हणाली, आजी तुम्ही किती काम करता, मी तुम्हाला काही मदत करू का? एवढीशी आहे ती. बहिणींना एकदम भरून आलं. त्याने पटकन कुशीत घेतलं तिला. ऍक्च्युली ना ईशाला घरातले सगळेच आवडतात, फक्त मीच आवडत नाही. असं का? याचा विचार केलायस? तुम्हाला माहितीये काकी, काल विक्रांत ना ईशाला गोष्ट सांगत होता. मी त्याला विचारलं की ईशाला गोष्ट आवडली का. मला फार बोलला हो. मोनिका तू काय करतेस इशू साठी? म्हणजे बघा की विक्रांतीला गोष्टी सांगतो, आम्ही तिच्याशी गप्पा मारतो, तिला खाऊ देतो, मुलं तिच्याशी खेळतात. असं तू काय करतेस तिच्यासाठी? ती इथे पहिल्यांदा आली होती तेव्हा तुला आठवते? तू तिला म्हटलं होतंस की मी तुझी आई आहे, मला मम्मा म्हणायचं, असं दटावलं होतंस तू तिला. आठवते ना? ती मनूला मम्मा म्हणत होती, पण खरं तर मी आई आहे ना तिची. असं फक्त म्हणून होतं का ग?
म्हणजे बघ ना, जी तिची आई नाहीये तिला ती ममा म्हणते, आणि जी तिची आई आहे तिला ती घाबरते. असं का? तिला नाही माहितीये मी तिची खरी आई आहे, म्हणून ती पळून गेली ना. नाही अगं, तिला एक वेळ नातं समजत नसेल, पण भावना तर कळतात ना. म्हणजे जी आपली काळजी घेते, आपल्याला काय हवं नको ते पाहते, आपल्याला सांभाळते, ती आपली आई असते, हे तर तिला कळतं. आणि हे सगळं तिच्यासाठी फक्त मानसी करते. तुला तर तिला बघायचंही नव्हतं ना, कधी तिला प्रेमानं जवळ घेतलंस ना, कधी तिची चौकशी केलीस. अगं गेले 3 वर्ष ती तुझ्यापासून दूर आहे, आणि आज तुला अचानक ती हवीशी वाटायला लागली. गीता काकी, मोनिका, त्या दिवशी तू आणि बकुळानं तिला घाबरवलं. घाबरून ती बिचारी पळून गेली. फक्त पळून नाही गेली, ती हरवली होती. अशी अशी कुठली आई वागते अगं आपल्या मुलीशी? हे बघा, आता तिला मी आवडतच नाही, त्याच्यात मी तरी काय करणार आहे गीता काकी? मी करत होते ना खेळण्याचा प्रयत्न तिच्याशी. हा असा डरकाळी फोडून उगाच काहीतरी बोलू नकोस हा मोनिका. तिचा जन्म झाल्यापासून तुला तिच्याबद्दल काय वाटतं ना, हे सगळ्यांना माहित आहे. मला आता तिच्याविषयी वाटायला लागलंय जेन्युइनली. मी तिच्याशी खेळण्याचा प्रयत्न करते, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण काहीच होत नाहीये. जशी ती तुमच्या आयुष्यात आहे तशी माझ्या आयुष्यातही असावी, अशीच माझी इच्छा आहे. हो, तुला जर का वाटत असेल ना की तिनं तुझ्याशी खेळावं, तुझ्यावर प्रेम करावं, तर तुला तिला जिंकावं लागेल. म्हणजे नक्की काय करावं लागेल? म्हणजे तुला आपलंसं करावं लागेल, तिला समजून घ्यावं लागेल, तिची ओळख करून घ्यावी लागेल. त्यासाठी तुला तिला वेळ द्यावा लागेल. ती अजून तुला ओळखतही नाही ग, आणि तुझी जी काही ओळख आहे ना, ती फारशी बरी नाहीये. समजा हे सगळं मी केलं तर स्वीकारेल मला? प्रयत्न करून बघ. झाडांना सुद्धा आपल्या भावना कळतात असं म्हणतात. मुलांचं काय ग, आपल्याला त्यांना जीव लावावा लागतो, तेव्हा ती आपल्याला येऊन बिलगतात. विचार कर. हाय. हाय. बरं झालं इथेच भेटलास. का? काय झालं? फोन करायचा होतास ना. अरे मी क्लिनिक मध्ये न जाता डायरेक्ट इथेच आले, म्हणून फोन नाही केला. का काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम तसा आहे पण आणि नाही पण. म्हणजे मी काय समजायचं? अरे आजोबांचा फोन आला होता, उद्या आजीचा वाढदिवस आहे, तर त्यांचं म्हणणं होतं तू ईशाला घेऊन सरप्राईज द्यायला ये. अरे वा, गुड, चांगली आयडिया आहे. मग जा ना. अरे काय जाणार, कसं जाणार? कसं जाणार म्हणजे? तुला हात पाय डोळे डोकं सगळं दिलंय ना देवाने, मग इथून उठायचं आणि जायचं गावाला. व्हेरी फनी मिस्टर विक्रांत, पण गावाला जायचं असेल तर तिकीट काय माझ्या काकांनी काढली आहेत? मग मला सांगायचं ना, मी माझ्या काकाला सांगितलं असतं तिकीट काढायला. मी काय बोलते आणि तू काय म्हणतोय? अशीच चेष्टा करणार आहेस का माझी? बर ठीक आहे. पण मला खरंच मनापासून वाटतं की तू ईशाला घेऊन जावस. अगं आजी आजोबांनाही भेटेल ना ती. आय नो. अरे मला पण वाटतंय, पण लास्ट मोमेंट कसं जमणार, म्हणून मला वाटतंय की हे सगळं डिफिकल्ट जाईल. कसं जमणार म्हणजे? अगं सरप्राईज असं अचानकच द्यायचं असतं, आणि ह्याच्यात न मॅनेज होण्यासारखं काय? अरे म्हणजे मला जावं लागलं तर क्लिनिक बंद ठेवावं लागेल. त्याशिवाय ईशाला घेऊन जाणं म्हणजे तिला ते मानवायला हवा तो प्रवास. याआधी कधीही ती गावाला गेली नाहीये, त्यात बसचा प्रवास, आणि ऐन वेळेस मला मिळेल ती बस पकडावी लागेल रे. ईशाला हे सगळं मानवेल की नाही? बघ, हा काही इतका मोठा प्रॉब्लेम नाहीये.
तू माझी गाडी घेऊन जा ना आणि ड्रायव्हरलाही घेऊन जा. नाही नाही, नको नको, तुझी गाडी नको. हे पेट्रोल किती लागेल? पेट्रोलचा कसला विचार करते? बरं, मग एक काम करू, पेट्रोलचे पैसे मी देते. काय मानसी, तू किती हिशोबी झालीयस कधीपासून? हे त्यात काय, मी तुला उगाच खर्चात कशाला टाकू? ठीक आहे, मग मी आजपर्यंत आपण जे कॉफी प्यायला जायचो ना, ती सगळी बिलं तुला आणून देतो. हा, तू व्यवस्थित बरोबर हिशोब कर आणि मला सांग. मग जर मी तुला पैसे देणार असेल तर मी देतो, किंवा तू देणार असेल तर तूही देऊन टाक. आणि आपण खूप गिफ्ट दिलेत एकमेकांना, त्याचाही हिशोब करून टाकू, नाही का? शेवटी काय, ते जास्त महत्वाचं आहे. मैत्री, फिलिंग, त्याला काही फारसं महत्व नाही. महत्वाचं काय, पैसा, पेट्रोल. बास, आता अति करतोयस तू. मी अति करतोय, तू अति करतेस. हा सगळा हिशोब कशासाठी? अरे तसं नाही, पण मग कसं? हा, माझा काहीच हक्क नाही का मी सांगतो तसं करायचं गपचूप, दोघींनीही जायचं, कळलं? अरे असं काय करतोयस विक्रांत? मी त्यासाठी नाही आलीये इथे, मी फक्त शेअर करायला आलीये. कारण मला खरंच कळत नाहीये मी काय करू. हो, मला कळत नाहीये काय. तुझं काही डोकं फिरलंय का? असं काय वागतेस तू? गप ना यार विक्रांत, किती बोलशील. बरं ठीक आहे, तुलाही वाटतंय ना की मी जावं ईशाला घेऊन, तर मग मी जाते. आय वॉज जस्ट इन 2 माइंड्स. पण मी माझं ईशाला घेऊन जाईन. तू त्याची काळजी करू नकोस, आय विल मॅनेज. गप्प बस, एक अक्षरही बोलू नकोस, कळलं? तू मित्र म्हणून सांगायला आलीस ना मला, मग आता मी जे सोल्युशन सांगतोय ते ऍक्सेप्ट करायचं. ओके? कधी निघताय तुम्ही? मला वाटतं आम्हाला लगेच तयारी करून निघावं लागेल. ठीक आहे, मी ड्रायव्हर काकांना सांगतो, ते पेट्रोल वगैरे भरून ठेवतील आणि टायर्स मधली हवाई चेक करतील, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही प्रवासात. थँक्यू विक्रांत, तू माझ्यासाठी. हॅलो, तुझ्यासाठी नाही, प्लीज करेक्ट युअरसेल्फ. हे सगळं मी ईशासाठी करतोय, कळलं? व्हॉट यू मीन विक्रांत? म्हणजे मी नाही का तुझी मैत्रीण? नाही नाही, आहेस तू, मैत्रीण आहेस, पण तू हिशोबामध्ये खूप चुका करतेस. आज झालं नाही हिशोबावरून चिडवणं. आणि आता इथे काय टाइमपास करतेस? हा, जरा क्लिनिकला जा, जायच्या आधी 2-3 पेशंट्स चेक कर. उगीच टाइमपास करत बसली इथे. विक्रांत, खूप बोलतोयस तू मला, खूप बोलतोयस. काय तुझं हे? हाय, ईशा कुठे? तुम्ही? ईशाची आई? मी विचारणारच होते, तुम्ही मोनिका म्हणजे मानसीची मोठी बहीण ना? या मनू नाहीये ती, म्हणजे दोघेही नाहीयेत, बाहेर गेल्यात आत्ता थोड्या वेळापूर्वी. गेल्यात? कुठे गेल्यात? तुम्हाला माहिती नव्हतं? तुमच्या आजी आजोबांकडे गावाला. तुमच्या आजींचा 75वा वाढदिवस आहे ना, त्यासाठी. चौघही मिळून सेलिब्रेट करणार आहेत वाढदिवस. वाव. तसेही मी कुटुंबाचा भाग नाहीच आहे ना. मोनिकाला कशाला सांगायचं, काय संबंध आहे? आणि तसंही मोनिकाला वेळही नाही, म्हणजे गावी यायला माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता. ऍक्च्युली आज मी वेळात वेळ काढून ईशाला सरप्राईज द्यायला आले होते, पण इकडे मलाच सरप्राईज मिळालंय. चहा टाक ना. काय? माझ्यासाठी चहा कर ना, मला चहा प्यावासा वाटतं. पटकन आणते. पटकन. हॅलो ईशा बेटा, कशी आहेस तू? मी छान आहे. बाबा तू इथे कधी आला? मी शाळेत नाही झाला, मी विक्रम काकाशी खेळला. आपण थोडा वेळ खेळू आणि मग शाळेत जायचं, चालेल? तुम्हाला शाळेत सोडशील?
number you are trying to reach is currently unavailable. Please try again later.